शेवग्याच्या शेंगांची भाजी तर सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण शेवग्याच्या पानांची भाजी बऱ्याच कमी जणांना माहिती आहे. तर या व्हिडिओमध्ये मी शेवग्याच्या पानांची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, ती कशी साफ करायची, कशी चिरायची, ह्या टिप्स ह्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी प्रणिता जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी दाखवणार आहे. शेवगा तर सगळेजणच खातात, पण शेवग्याच्या पानांची भाजी बऱ्याच कमी जणांना माहिती आहे. शेवग्याच्या शेंगा जशा उपयुक्त आहेत, तसा शेवग्याचा पालासुद्धा खूप पौष्टिक आणि न्यूट्रिशियस आहे. म्हणून हा पाला एकदा तरी खाल्लाच पाहिजे. मार्केटमध्ये आपल्याला मुंबईमध्ये अवेलेबल होतो जेव्हा सीझन असतो तेव्हा. पण मी ही स्पेशली गावावरून आणली आहे. माझ्या गावी घरी बागेमध्ये शेवग्याचं झाड आहे, तिथून हा पाला आम्ही आणला आहे. हा आणला मी आणि जस्ट एक पेपर अंथरला. त्या पेपरवरती त्या देठांसकट पकडलं आणि जस्ट शेक केलं की ही पानं आपोआप गळून पडतात. तुम्हाला एक एक करून निवडायची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे साफ करायची आणि नंतर वॉश करायची छान स्वच्छ पाण्यात आणि नितळायला ठेवायची. तर चला बघूया कशी करायची ही सोप्या पद्धतीने भाजी. अच्छा, ही भाजी विकत घेताना अशी कोवळी पानं विकत घ्या. जून पानं असेल तर अजिबात विकत घेऊ नका, कारण मग पाला हा शिजत नाही आणि भाजीला टेस्टही येत नाही. तर आता ही मी कट करून दाखवते कशी करायची. अशा प्रकारे बारीक चॉप करायची, जेणेकरून ही छान शिजली जाते. त्याला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि मग भाजी आपली छान शिजते आणि एक छान टेस्ट मिळते त्याला. भाजी कापतानाच इतका सुगंध येतोय भाजीचा. मी कट केली आहे. आता चला दाखवते कशी बनवायची. ही आमच्या कोकणातली एकदम सोपी पद्धत आहे ही भाजी बनवायची. आणि ह्याला कोणत्याही प्रकारचे वेगळे मसाले, लसूण वगैरे मी ऍड करत नाही. त्यामुळे भाजीची ॲज इट इज टेस्ट तशीच राहते. जसं मेथीच्या भाजीला आपण लसूण वगैरे टाकतो, पण या भाजीला लसूण वगैरे काहीच ऍड करायचं नाही. तर ह्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती तशीच रिटर्न राहते. त्यासाठी मी आता इथे एक पातेल्यात तेल ओतते आणि ही भाजी शिजून खूप कमी होते, म्हणून भाजीचं प्रमाण वाढवायसाठी मी 2 कांदे घेतलेत बारीक चॉप करून आणि त्यात मी ही मिरची टाकते. फक्त हे 2 इन्ग्रेडियंट्स लागतात ही भाजी बनवायसाठी. आता आपला कांदा लाल झालाय, आता ही भाजी टाकून द्यायची. आमच्या कोकणात ही अशा प्रकारची भाजी बनवतात. खूप सोपी आणि खूप सुंदर भाजी होते. ह्यात मी थोडं मीठ ऍड करते, जेणेकरून त्या भाजीला पाणी सुटेल. आणि मीठ टाकून देऊन मी झाकण लावून ठेवलंय. एक 5 ते 6 मिनिटात आपली भाजी रेडी होते. जास्त वेळ लागत नाही भाजीला आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही भाजी आपली तयार होते. काही जण ह्याच्यापासून पराठे बनवतात. या पाल्यापासनं पाला सुकवून त्याचं रेसिपीजमध्ये यूज करतात. पण ॲक्च्युअलमध्ये ही जर अशी बनवली ना तर खूप टेस्टी होते भाजी आणि चपातीसोबत तुम्ही आरामात खाऊ शकता, टिफिनमध्ये नेऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. खूप पौष्टिक भाजी आहे, पासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना उपयुक्त आहे. म्हणून ही भाजी नक्की करा तुम्ही. तर अशा प्रकारे ही भाजी मी एकदा दोनदा आलटून पलटून घेतली. त्याला पाणी सुटलंय स्वतःचं आणि पुन्हा एक 2-3 मिनिटं स्लो फ्लेमवर मी ठेवली आहे. आता 2-3 मिनिटांनी मी झाकण खोललं तर ऑलमोस्ट आपली भाजी इथे डन आहे. जास्त वेळ लागत नाही या भाजीला. वरून थोडं मी ओलं खोबरं टाकते, त्याने याची टेस्ट अजून एनहान्स होते. तुम्ही याच्यात शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता. अशा प्रकारे ही आपली भाजी डन आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशा अशा सोप्या आणि साध्या रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.